It's been almost a week or at least 5 days that we have been not meeting. So as per the timetable, today we are going to study economics, and it's about demand forecasting and the methods of demand forecasting. आपण हे बघितलं होतं की दोन मेथड स्पेसिफिकली बघितल्या जातात, सर्वे मेथड आणि स्टॅटिस्टिकल मेथड. सर्वे मेथडमध्ये काही सब मेथड असतात, स्टैटिस्टिकल मेथड में काही सब मेथड असतात. एक्चुअली भरपूर मेथड असतात, बहुत ज़्यादा मेथड्स रहते हैं सर्वे और स्टैटिस्टिक में, लेकिन उनमें से कुछ चंग हम देखने वाले. ओके, सो लेट्स स्टार्ट विद दैट. ओके, सो दिस इज consumers survey method. First one is subtype. Okay, then the second is collective opinion method. Third is Delphi method, and fourth is market experimentation. Okay, let's see the first one, consumers interview. I guess we have seen one of these, right? Even I remember कि हमने consumer survey method देखा था, और उसके बाद हमने ये भी देखा था कि हमने इसके advantages और disadvantages क्या है. आपको याद है कि कंज्यूमर्स का सर्वे करने से क्या होता है? एक तो हमें सैंपल कंज्यूमर का सर्वे लेना पड़ता है, या फिर बहुत पूरा का पूरा लेंगे तो बहुत टाइम लगेगा, बहुत कॉस्ट होगा, बहुत लोगों को मतलब मैन फोर्स को वर्क फोर्स को हैंडल करना पडेगा. या फिर सॅम्पल लेते हैं तो वो सॅम्पल एकदम करेक्ट सा रिप्रेझेंटेशन लगेगा. जर तसं रिप्रेझेंटेशन नसेल तर तुमचे रिझल्ट चुकीचे असतील. आणि आपण ऑलरेडी बघितलं, जर डिमांड फोरकास्टिंगचे रिझल्ट चुकीचे आले, दॅट मीन्स अ ह्यूज लॉस फॉर अ कंपनी, राईट. त्याच्यानंतर आपण, मला वाटतं ही कलेक्टिव्ह ओपिनियन मेथड पण बघितली होती, राईट. सेल्स फोर्स ओपिनियन मेथड, सेल्स फोर्स पोलिंग मेथड किंवा रिॲक्शन सर्वे, राईट. ह्याच्यात आपण बघितलं होतं की सेल्समननं ऑलरेडी विचारलं होतं की कशी डिमांड असेल, तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स सांगा. आणि ह्याच्यात आपण म्हटलं होतं कधी कधी ही मेथड इझी आहे, कमी पैशांची आहे, प्लस त्यात जास्त रिअलिस्टिक व्ह्यू मिळू शकतात सेल्समनचे. पण जर समजा सेल्समन बायस असेल, अगर सेल्समन बायस हो जाता है तो शायद गलत इन्फॉर्मेशन मिलने के भी चान्सेस रहते हैं, राईट. आठवतंय, राईट, आपण या दोन मेथड बघितल्याचं तुम्हाला. होपफुली आय एम जस्ट ऑलवेज क्रॉसिंग माय फिंगर्स. ओके, let's see now the third method, experts opinion poll or Delphi method. काय या मेथडचं नाव मला जरा सांगा बरं. मी म्हणते ते एक्सपर्ट्स ओपिनियन पोल किंवा डेल्फाय मेथड. कोणती ही थर्ड मेथड? Experts opinion poll. Experts opinion poll or Delphi method. करेक्ट, या डेल्फाय मेथड, एकदम करेक्ट. Expert opinion poll or Delphi method. Very good. So it refers to the method in which experts are requested to provide their opinion about product. सो या मेथडमध्ये ॲक्च्युली एक्सपर्ट्सना विचारलं जातं की तुमचं या XYZ प्रोडक्टबद्दल काय मत आहे, ते कसं विकलं जाईल, त्याच्यात काय प्रॉब्लेम्स आहेत, असं वगैरे. ओके, सो आपण बघितलं पहिलं, तुम्ही ऑलरेडी कन्झ्युमरला विचारता, राईट, कलेक्टिव्ह ओपिनियन मेथडमध्ये. आणि त्याच्यानंतर सेल्स फोर्स ओपिनियन मेथडमध्ये आपण काय बघितलं की त्याच्यात ॲक्च्युली सेल्समनना किंवा सेल्स विमेनना, सेल्स पर्सनना विचारलं जातं त्यांचं प्रोडक्टबद्दल काय मत आहे. आणि डेल्फाय मेथड किंवा एक्सपर्ट्स ओपिनियन पोलमध्ये आपण ॲक्च्युली त्या एक्सपर्ट्सना विचारतो, जे मार्केटमधले एक्सपर्ट असतात, अनालिटिक्समधले एक्सपर्ट असतात, डेटा हँडल करण्यात एक्सपर्ट्स असतात, त्यांना की त्यांचं एखाद्या प्रोडक्टबद्दल काय मत आहे. ओके, generally in an organization, sales representative acts as experts who can assess the demand for the product in different areas, regions and cities. तो जनरली ऑर्गेनाइजेशन में सेल्स रिप्रेजेंटेटिव रहते हैं जो उस एरिया की क्या डिमांड होगी, उस सिटी की, रीजन की, तुमच्या गल्लीची, वाडीची, आळीची, मोहल्ल्याची, कुठची कशी डिमांड राहील याचा विचार करतात ते. सेल्स रिप्रेजेंटेटिव्स आर इन अ क्लोज टच विथ कंज्यूमर्स. मतलब जो सेल्स रिप्रेजेंटेटिव रहते हैं वो कंज्यूमर्स के बहुत करीबी रहते हैं. देयरफॉर दे आर वेल अवेअर ऑफ कंज्यूमर्स फ्युचर परचेस प्लॅन. त्यांना माहीत असतं की कंझ्युमरचं फ्युचर परचेस प्लॅन काय. कंझ्युमरला भीती वाटते का की प्राइस वाढेल, देन तो आत्ताच खरेदी करून ठेवेल जर फ्युचर प्राइस बद्दल असेल. फ्युचरमध्ये खरेदी करणार नाही. जर कंझ्युमरला वाटलं फ्युचरमध्ये प्राइस कमी होतील तर तो प्रेझेंटमध्ये खरेदी करत नाही, फ्युचरमध्ये खरेदी करायला ठेवतो. सो अशा अनेक गोष्टी असतात की त्यांच्याकडे सण येतोय का, त्यांचं घर बांधलं जात आहे का, वॉट एवर मे बी द रीजन, उनको पता होता है कि कंज्यूमर्स की डिमांड क्या है. देयर रिएक्शन टू मार्केट चेंज एंड देयर परसेप्शन ऑफ अदर कॉम्पिटिंग प्रोडक्ट. मतलब हमने देखा था कि जैसे टाइड, सर्फ एक्सेल, तो ये एक में मतलब ये एक दूसरे के बहुत ही कॉम्पिटिंग प्रोडक्ट है, कॉम्पिटिटिंग प्रोडक्ट है, राइट. तो उनको पता होता है कि
ह्या घरात टाईड वापरलं जाणार आहे की सर्फ एक्सेल वापरलं जाणार आहे, कुणाला? मग टाईडची किंमत कमी होणार आहे असं वाटतंय का लोकांना? मग फ्युचरमध्ये टाईड घेतील लोक. पण त्यांना वाटलं नाही टाईडची किंमत वाढणार आहे, देन दे विल शिफ्ट टू सर्फ एक्सेल. अगेन आय एम नॉट प्रमोटिंग प्रोडक्ट, आय एम टेलिंग यू की हे एक्झाम्पल आहेत, रिअल लाईफ एक्झाम्पल. सो जो सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असेल, दुकानदार असेल, जो ऍक्च्युली तिथे फील्डवर काम करत असेल, त्यांना माहित असतं की अरे आमच्याकडून किती सर्फ एक्सेलचे प्रोडक्ट जातात. ओके, अगेन वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल इज MRs, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. ते डॉक्टरांना भेटतात, ते मेडिसिन्स विकणाऱ्या, मतलब केमिस्ट और ड्रगिस्ट जो रहते हैं इनको भी मिलते हैं, तो वो पता करते हैं कि एक्चुअली कितना डिमांड आ रहा है, डॉक्टर कितना प्रिस्क्रिप्शन पे लिख रहे हैं और मेडिकल से कितना उठाया जा रहा है, क्या मेडिकल ओनर वो उतने मतलब मेडिसिन से वो रख रहा है अपने दुकान में, या फिर डॉक्टर क्या मतलब दूसरा कॉम्पिटिटिंग ब्रांड है वो लिख रहा है. तो ये सब चीजें उनको पता रहती है. ओके, दे आर एक्सपर्ट्स इन दैट वे. They provide an approximate estimate of the demand for the organization's product. This method is quite simple and less expensive. So definitely ये method simple है, less expensive है. It refers to as group decision making technique of the forecasting demand. तर याला असं पण म्हटलं जातं की ग्रुप डिसिजन मेकिंग, सगळ्यांनी मिळून डिसिजन मेकिंग करायचं. In this method, questions are individually asked from a group of experts to obtain their opinions on the demand for products in future. जर तुम्ही रिसर्च बद्दल म्हणलात तर याला फोकस्ड ग्रुप डिस्कशन असंही म्हटलं जाऊ शकतं, पण यात स्पेसिफिकली ग्रुपला क्वेश्चन विचारले जातात की त्या प्रोडक्टला कशी डिमांड असेल फ्युचरमध्ये. दीज क्वेश्चन्स आर रिपीटेडली आस्क्ड until the consumer is until the consensus is obtained. मतलब जब तक वो डिसीजन एकदम फिक्स नहीं हो जाता तब तक ये क्वेश्चन पूछे जाते हैं. ओके, उनको एक डेफिनेट आंसर नहीं मिलता तब तक. In addition, in this method, each expert is provided information regarding the estimates made by the other experts in the group. म्हणजे यात काय होतं की समजा आपण असं विचार करू की XYZ हे 3 लोक आहेत की जे एक्सपर्ट आहेत माझ्याकडे. सो एक्सने काय ओपिनियन दिलं हे वायला सांगितलं जातं, वायने काय ओपिनियन दिलं हे झेडला सांगितलं जातं, म्हणजे दोघांनी मिळून. आणि YZ या दोघांनी मिळून एक ओपिनियन काय दिलं हे एक्सला सांगितलं जातं. सो इन अ वे प्रत्येकाने काय ओपिनियन दिलं हे एकमेकांना माहीत असतं, so that he or she can revise his or her estimates with respect to others estimate. म्हणजे त्या तिघांना एक कन्सेन्सस मध्ये मतलब एकमत रहता रे, तर एकमताने निर्णय घेणं शक्य होतं त्यांना. ओके, इन दिस वे द फोरकास्ट आर क्रॉस चेक अमंग एक्सपर्ट्स टू रीच मोर ॲक्युरेट डिसिजन मेकिंग. सो त्यांना पुन्हा पुन्हा हेच क्वेश्चन विचारले जातात. ओके, आणि मग ॲट द पॉइंट ते एका मताला पोचलेले असतात तेव्हा डिसिजन मेकिंग केलं जातं, ग्रुप डिसिजन मेकिंग. ओके, इवन एक्सपर्ट इज अलाउड टू रिॲक्ट और प्रोव्हाइड सजेशन्स ऑन अदर एस्टिमेट्स. सो असं समजा एक्स आणि वाय या लोकांनी जे काही डिसिजन घेतले असतील किंवा जे काही मत मांडलं असेल, जो भी कुछ बताया होगा एक्स वाय ने, तो उनके ऊपर अपना अगर कुछ ओपिनियन है तो जेड वो दे सकता है. मतलब वो भी कुछ सजेस्ट कर सकता है और ये सजेशंस XY तक पहुंचाए जाते हैं, फिर वो कुछ रिवाइज कर सकते हैं अपना ओपिनियन. इसका मतलब दिस इज लाइक अ ग्रुप डिस्कशन. ओके, हाउएवर द नेम्स ऑफ एक्सपर्ट्स आर केप्ट एनोनिमस. अगेन उनके नेम नहीं बताए जाते एक दूसरे को, while exchanging estimates among experts to facilitate fair judgment and reduce halo effect. ओके, तो मतलब हैलो इफेक्ट मतलब एक का दूसरे ने बताना, दूसरे का तीसरे ने, फिर एक दूसरे के से बात कर कर एक फिक्स डिसीजन ले लेना और फिर डायरेक्टली बताना. इससे क्या होता है, ती जी मेथड असते, अगेन म्हणजे क्वेश्चन कन्सिस्टंटली क्वेश्चन विचारण्याची, तिचा इम्पॅक्ट निघून जातो आणि त्यामुळे तुम्ही ॲक्युरेट डिमांड फोरकास्ट पर्यंत पोहोचू शकत नाही. ओके, आणि त्यामुळे फेअर जजमेंट मिळत नाही. सो अनॉनिमस लोक असतात, त्यांना एकमेकांबद्दल माहिती नसतं आणि सो ते फॅसिलिटेट करतात फेअर जजमेंट. अशी जर समजा तुम्ही रिसर्च पेपर लिहित असाल, म्हणजे तुम्ही काही संशोधन करत असाल आणि त्याच्याशी रिलेटेड रिसर्च पेपर लिहित असाल, तर त्यासाठी जे लोक ते पेपर तपासतात त्यांना रिसर्च रिव्ह्यूअर म्हणतात आणि त्यांनाही माहिती नसतं की दुसरा कोण माणूस रिव्ह्यू करतोय. सो इट इज लाइक रिव्यूअर 1, रिव्यूअर 2, रिव्यूअर 3, उनको पता नहीं होता कि कौन पूछ रहा है, कौन देख रहा है. ओके, सो दैट्स लाइक दिस फेयर जजमेंट के लिए. ओके, तो डेफिनेटली इसके मेरिट्स क्या है देख लेते हैं. इट इज मोर ॲक्युरेट, रिलायबल ॲज कम्पेअर्ड टू कलेक्टिव्ह ओपिनियन. इट सेव्स टाइम, जास्त रिलायबल आहे. कलेक्टिव्ह ओपिनियन मध्ये कोणतेही कन्झ्युमर असतात, त्यांचं त्यावेळेचं
काय माइंडसेट असेल काय, वी कॅन्ट से एनिथिंग. सो इट्स लाईक more at the times it depends on the mood of that consumers or mood of that salesperson. हे स्पेसिफिकली त्या एक्सपर्टना त्या कामासाठी रेम्युनरेट केलं जातं, इन द सेन्स त्यांना पैसे दिले जातात आणि त्यांना त्या कामासाठी प्रोफेशनली बोलावलं जातं. सो इट इज मोर ॲक्युरेट आणि रिलायबल ॲज कम्पेअर्ड टू कलेक्टिव्ह ओपिनियन. अँड डेफिनेटली 2-4 लोकांशीच बोलायचं असल्यामुळे इट सेव्स टाईम. इट इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह. म्हणजे पैशाच्या बाबतीत जर आपण कन्झ्युमर पोल घ्यायचं ठरवलं तर कलेक्टिव्ह ओपिनियनमध्ये सगळ्या कन्झ्युमरना विचारत बसण्यापेक्षा इट्स डेफिनेटली कॉस्ट इफेक्टिव्ह, कमी पैशाचं. इट डज नॉट रिक्वायर एक्सटेन्सिव्ह स्टॅटिस्टिकल ऑर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. सो खूप कॉम्प्लिकेटेड मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन काही लागत नाहीत, स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन लागत नाहीत. यू आर जस्ट ओरली इंटरव्ह्यू घेऊन काम होतं. ओके, बट डेफिनेटली प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन्स असतात, तसे याला पण लिमिटेशन्स आहेत. ओके, पहिलं तुम्हाला आत्तापर्यंत आपण जे शिकलोय ते लक्षात येत आहे का? एक्सपर्ट्स ओपिनियन पोल म्हणजे डेल्फाय मेथड काय आहे, त्याचे मेरिट्स काय आहेत, ते कशा प्रकारे चालतं? भाऊ आणि बहीणस तुम्हाला विचारते मी, उघडा बरं माईक आणि सांगा मला तुम्हाला लक्षात येतंय की नाही. Yes, ma'am. परत सांगताय का मॅम? परत सांगा. हो चालेल ना. बघा, मी विचारलं नसतं तर हे तुम्ही मला आधीच विचारणं अपेक्षित आहे. मला परत सांगायला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. ओके, लेट्स सी. बघा आता नीट लक्ष देऊन ऐका. इज इट ओके टू टॉक मराठी का हिंदीमध्ये सांगायला हवं? म्हणजे तुम्हाला जे लक्ष आत्ता फेअरली कळणार आहे मी दुसऱ्यांदा ते. मराठी हिंदी सांगा बरं पटकन. चालेल मॅडम, कोणतेही चालेल. ओके ठीक आहे, लेट्स स्टार्ट विथ मराठी. कोणतेही चालेल. ओके, सो एक्सपर्ट ओपिनियन पोल किंवा डेल्फाय मेथड ही जी मेथड आहे, त्या मेथडमध्ये तुम्ही काय करता माहितीये का? तुम्ही 3-4 किंवा 5 अशा एक्सपर्ट्सना तुमच्या फर्ममध्ये अपॉइंट करता. ओके, दीज आर द एक्सपर्ट हू नोज मार्केट. त्यांना मार्केट माहीत असतं, त्यांना डेटा माहीत असतो, त्यांना अनालिटिक्स कळत असतं. ओके, त्यांना ॲक्च्युली मार्केटची कंडिशन माहीत असते. आणि असं असताना इट्स व्हेरी इझी की त्यांच्याकडून येणारे जे डिसिजन्स असतात ते जास्त ॲक्युरेट असतील. जर समजा कोणत्याही कन्झ्युमरला जाऊन विचारलं तर, आणि अशा हजारो कन्झ्युमरना विचारण्यापेक्षा या 5 जणांकडून ओपिनियन जी येतात ती जास्त ग्राह्य धरता येऊ शकतात, जास्त ॲक्युरेट असण्याचा म्हणजे आपण म्हणू संभव असतो, शक्यता असते. बरोबर आहे ना? सो जेव्हा अशा प्रकारे मी असं विचार करा, 1, 2, 3, 4, 5 या 5 लोकांना ज्यांना आपण 1, 2, 3, 4, 5 असं कोडिंग केलंय. ओके, वी आर नॉट नेमिंग देम. ओके, या 5 लोकांना माझ्या पॅनेलवर बोलावलं. ओके, 1, 2, 3, 4, 5 हे 5 लोक आहेत ज्यांना मी माझ्या पॅनेलवरती बोलावलंय आणि मी त्यांना माझ्या प्रोडक्ट विषयी विचारते की ह्याला काय फ्युचर डिमांड असणार आहे, ह्याला असेल का, ह्याच्याबद्दल काय. आणि त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, मी एकाकडे जाऊन विचारते त्याला काय वाटतंय, 2, 3, 4 असे 5 इंटरव्ह्यू घेते. पुढच्या वेळी तेच क्वेश्चन घेऊन मी परत पहिल्याकडे जाते, पण त्याबरोबर मी त्याला सांगते की 2रा, 3रा, 4था, 5वा माणूस काय म्हणला आणि मग तुझं ओपिनियन काय. मग दुसऱ्याच्या वेळी पण तेच सांगितलं जातं की पहिला, 3रा, 4था, 5वा काय म्हणला, तिसऱ्याच्या वेळी बाकी 4घांचं, चौथ्याच्या वेळी बाकी 4घांचं, 5व्याच्या वेळी बाकी 4घांचं, असं ओपिनियन त्यांची एकमेकांना सांगितली जातात, पण त्यांना एकमेकांशी इंट्रोड्यूस केलं जात नाही. ओके, आता काय होतं, त्यामुळे प्रत्येकाला एकमेकांचं ओपिनियन कळतं. मग पुन्हा एकदा क्वेश्चनचा राऊंड होतो, कन्सिस्टंट क्वेश्चनिंग. पुन्हा पुन्हा क्वेश्चन विचारले जातात त्या प्रोडक्टबद्दल. आणि त्यावेळी हेही सांगितलं जातं की एकने जे ओपिनियन मांडलं त्याच्याबद्दल 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 यांच्यापैकी एकाचं मत काय होतं. येतंय तुमच्या लक्षात? म्हणजे आता इतरांची ओपिनियन पहिल्याच्या ओपिनियन बद्दल किंवा दुसऱ्याच्या, तिसऱ्याच्या, थोडक्यात इतरांची ओपिनियन त्यांना सांगितली जातात स्वतःच्या मताबद्दल. ओके, सो ह्यामुळे काय होतं की प्रत्येकाला आपापल्या डिसिजन विषयी इतर पण माहिती मिळते, इतरांचं मत, एक्सपर्ट्सचं म्हणणं काय ते पण कळतं, आपल्या मताबद्दल लोकांचं मत काय तेही कळतं, आणि थ्रू आउट त्याला एक असं एक विचाराला मटेरियल मिळतं, राईट, की हा असं होऊ शकतं, मार्केटमध्ये ही कंडिशन येऊ शकते, 5ला असं वाटतंय, 4ला असं वाटतंय, त्या दोघांमधलं सकस काय हे ठरवून मी निर्णय घेऊ शकते जर माझा 1 किंवा 2 असा नंबर असेल तर. येतंय लक्षात? म्हणजे थोडक्यात त्यांना एकमेकांना भेटू न देता त्यांची ओपिनियन एकमेकात सर्क्युलेट केली जातात, सो दॅट ते एका कन्सेन्सस डिसिजनला येतील, एकमतावर येतील की डिमांड काय असेल भविष्यातली एखाद्या प्रोडक्टसाठी. येतंय तुमच्या लक्षात मी काय म्हणते ते? आणि म्हणून अशा प्रकारे जेव्हा तुमची डिमांड सर्क्युलेट होत जाते मार्केटमध्ये, तेव्हा तिला एक्सपर्ट ओपिनियन पोल मधून आलेली डिमांड फोरकास्ट म्हणतात.
ओके. आता अशा प्रकारे डिमांड फोरकास्ट करण्याचे मेरिट्स काय, तर हे डिसिजन जास्त ॲक्युरेट असेल आणि तो एक कलेक्टिव्ह ओपिनियनचा, म्हणजे कलेक्टिव्ह ओपिनियनची तुम्ही जर कम्पेअरिंग केलं तर त्याच्यापेक्षा जास्त ॲक्युरेट असेल आणि रिलायबल असेल. कारण कलेक्टिव्ह ओपिनियनमुळे तुम्ही हजारो कन्झ्युमर्सचं ओपिनियन विचारत असता, राईट. आणि प्रत्येक वेळी कन्झ्युमरचा माइंडसेट खूप वेगळा असतो, राईट. म्हणून एक रॅशनलायझेशन पाहिजे आपल्या डिसिजनला, ते मिळतं इथे. दुसरं, सेव्स टाइम. 1000 कन्झ्युमर्सना इकडे 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 करण्यापेक्षा, प्रश्न विचारण्यापेक्षा 5 लोकांना प्रश्न विचारणं, 10 लोकांना प्रश्न विचारणं कधीही सोपं आहे. इट सेव्स टाइम, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, कमी पैसे पडतात आणि इट डज नॉट रिक्वायर एक्सटेन्सिव्ह स्टॅटिस्टिकल किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. म्हणजे खूप जास्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्सची गरज नसते. सो तुम्हाला लक्षात येतं इथपर्यंत आपण बघितलं होतं, आता नक्की येतंय लक्षात? येस मॅम. Okay, Yes, ma'am. cool. Let's see the demerits. It provides estimates that are dependent on market skills of expert and their experience. So या मेथड मधून तुम्हाला जी एस्टिमेट मिळतात, जी इव्हॅल्युएशन्स मिळतात डिमांड फोरकास्टची, ती कशी असतात ती, बरं तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हालाही अशी सम्स सोडवायचे आहेत, आपल्याला आत्ता शिकायचे आहेत सोडवायला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला नीट लक्ष दिलं पाहिजे, कारण तुम्हाला जसं मी थिअरटिकल शिकवते तसं प्रॅक्टिकल पण शिकवणार आहे, मार्केटमध्ये कसं चालतं ते. ओके. आणि ऑब्व्हियसली तुमच्या पेपरात पण तसं येऊ शकतं. सो इट प्रोव्हाइड्स एस्टिमेट्स दॅट आर डिपेंडंट ऑन मार्केट स्किल्स ऑफ एक्सपर्ट अँड देअर एक्सपिरियन्स. म्हणजे त्यांच्या एक्सपिरियन्सवर अवलंबून असतं की ते काय ओपिनियन देईल, त्यांच्या एक्सपर्टीजवर अवलंबून असतं. दिस स्किल डिफर फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. सो एखाद्याचं स्किल हे दुसऱ्यापेक्षा नेहमीच वेगळं वेगळं असू शकतं. In this way, making exact demand forecast becomes difficult. सो ह्या सगळ्यांचं कन्सेन्सस म्हणजे एकमत होणं हेच खूप डिफिकल्ट असतं. तुम्हाला माहिती आहे, एक जोक सांगितला तो, मला वाटतं मी तुमच्याच वर्गाला आधी सांगितलंय की एकदा म्हणजे असं एक जे टीचर असतात ते त्यांना ट्रिप न्यायची नसते शाळेची. मी सांगितलंय का तुम्हाला जोक? आणि ते इकॉनॉमिक्सचा क्लास असतो, सांगितलं होतं का मी तुम्हाला? मला खरंच आठवतंय की मी तुम्हाला सांगितलंय. सो पण ठीक आहे, परत एकदा सांगायला हरकत नाही. सो त्यांना ट्रिप न्यायची असते त्यांच्या क्लासची, असं स्टुडंटचं म्हणणं असतं की इकॉनॉमिक्सचा क्लास आहे, इकॉनॉमिक्सचे स्टुडंट आहेत आणि त्यांना ट्रिप न्यायचे. पण प्रॉब्लेम असा आहे की कॉलेजकडे फंड्स नाही आहेत. ओके. सो ते जे कॉलेजचे प्रिन्सिपल असतात ते शिक्षकांची चर्चा करतात आणि म्हणतात की आपण असं करूया, आपण कॅन्सल करूया ट्रिप. टीचर म्हणतात स्टुडंट चिडणार आणि म्हणतील आम्हाला नेलं नाही ट्रिपला, मागच्या वर्षीच्या मुलांना नेलं होतं. मग त्याच्यावर प्रिन्सिपल म्हणतात मग काय करायचं आता? टीचर पण इकॉनॉमिस्टच असतात, ते म्हणतात बरं ठीक आहे, असं करूया आपण या मुलांना ऍक्च्युली आपण त्या मुलांना सांगूया की त्यांनी डिसिजन घ्यायचा कमीत कमी पैशात, म्हणजे कमीत कमी खर्चात आणि जास्तीत जास्त फायदा होईल. ओके. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ठिकाण बघता येईल आणि दिलेल्या एका दिवसातच किंवा 6 तासात 8 तासात एवढंच अशी जागा त्यांनी शोधून काढायची. वर्गातल्या 60 स्टुडंट्सचं, 60-100 जी काही मुलं असतील वर्गात, त्या सगळ्यांचं एकमत झालं पाहिजे. एका माणसाचं जरी मत इकडे तिकडे असेल देन वी कांट टेक इट ॲज, आणि कमीत कमी पैसे आले पाहिजेत. ओके. झालं. आता त्यांनी हेच आपल्या वर्गात सांगितलं. इकॉनॉमिक्सची मुलं होती सगळी, इकॉनॉमिक्स शिकवणारी, त्या सगळ्यांनी चर्चा करायला सुरुवात केली. बट त्यांना सांगितलेलं होतं त्यांचा जो डिसिजन आहे तो त्या एक 3 तासातच घेतला गेला पाहिजे, त्यानंतर काही त्यांना उपयोग नाही. प्रचंड चर्चा सुरू झाल्या, इकडे तिकडे हे ते, प्रत्येकाचं वेगळं मत, प्रत्येकाचं काहीतरी डिफरंट काय म्हणू थिंकिंग, ओपिनियन, आणि प्रत्येकाला वाटतंय माझं मत चांगलं आहे. आणि ओव्हरऑल मला एखाद्याला वाटत होतं मी जी कॉस्ट सांगतोय ती करेक्ट आहे, एखाद्याचं म्हणणं होतं नाही नाही रिअलिस्टिकच नाहीये, त्यात कमी पॉइंट्स बघून होतील, कमी ठिकाणं जाऊन होतील. अशा प्रकारे 3 तास कंटिन्युअस चर्चा झाली. आणि ओव्हरऑल काय झालं माहितीये का? सॉरी, तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल? काय झालं असेल? कॅन्सल झाली असेल. ट्रिप कॅन्सल झाली कारण त्यांचं काही एकमतच होऊ शकलं नाही. आणि ह्याचाच असा एक धागा पकडून एक खूप मोठा इकॉनॉमिस्ट आहे, खूप मोठा विचारवंत आहे, ज्याचं नाव आहे ॲरो, ARROW, जो ॲरो. आणि त्याने थिअरम ऑफ इम्पॉसिबिलिटी नावाचं किंवा इम्पॉसिबिलिटी थिअरम काढलं. आणि ते खूप ठिकाणी वापरलं जातं, आपल्या वोटिंगच्या ह्याच्यात वापरलं जातं, मार्केटिंग थिअरीजमध्ये वापरलं जातं. सो सांगायचा मुद्दा असा की नेहमी जे लोक खूप हुशार असतात असं समजतात किंवा असतात खऱ्या पद्धतीने, त्यांचं कधी एकमेकांशी एकमत होत नाही. आणि त्यामुळे
डिमांड फोकास्टला जो कन्सेन्सस पाहिजे त्यापर्यंत पोहोचणं खूप डिफिकल्ट आहे. ओके. दुसरं, इन्व्हॉल्व्स सब्जेक्टिव्ह जजमेंट ऑफ असेसर विच मे लीड टू ओव्हर अँड अंडर एस्टिमेशन. सो यात काय होतं, असेसरला म्हणजे जो शोधतोय डिमांड, फोकास्ट करतोय, त्याच्यासाठी अंडर किंवा ओव्हर एस्टिमेशन होतं डिमांडचं. ओके. सब्जेक्टिव्ह जजमेंटमुळे. इट डिपेंड्स ऑन डेटा प्रोव्हाइडेड बाय सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह who may have inadequate information about market. So जे एक्सपर्ट बसवलेले असतात ते जेव्हा त्यांच्याभोवती काहीतरी डेटा अनालिसिस करतात तेव्हा त्यासाठी लागणारा डेटा हा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह कडून घेतला जातो, म्हणजे सेल्स पर्सन्स कडून. ओके. पण तो रिलायबल आहे की नाही हे कसं ठरवणार? सो त्यामुळे त्यांच्या डिसिजनवर फरक पडू शकतो. इट इग्नोर्स द फॅक्ट दॅट सच चेंजेस इन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, GDP, अवेलेबिलिटी, म्हणजे नुसतं डिमांड फोकास्ट हे मार्केट डेटावर अवलंबून न राहता आणखीन पण वेगवेगळ्या फॅक्टर्सवर अवलंबून असतं, लाईक GDP देशाचा, नंतर GDP म्हणजे देशात ओव्हरऑल होणारं प्रोडक्शन एका वर्षात. ओके. अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट म्हणजे लोन्सची मिळणारी रक्कम किंवा मिळणं, लोन्स न मिळणं. नंतर फ्युचर प्रॉस्पेक्ट ऑफ इंडस्ट्री, एखादी इंडस्ट्री आहे तिचं फ्युचर एक्सपेक्टेशन काय, ती कशी प्रकारे फ्युचरमध्ये ट्रेंड घेईल, त्याचे काय अपॉर्च्युनिटीज आहेत, स्ट्रेंथ्स काय, थ्रेट्स काय, विच मे प्रूव्ह हेल्पफुल इन डिमांड फोकास्टिंग. सो ह्या सगळ्याचा विचार करणं गरजेचं असतं खरं तर डिमांड फोकास्ट करताना, पण ते मे बी इग्नोर केलं जातं या प्रकारात. सो दीज आर व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ एक्सपर्ट्स ओपिनियन पोल ऑर डेल्फाय मेथड. तुमच्या लक्षात येत आहे नक्की? ओके. तुम्हें उत्तर दिला नहीं कि मैं समझना कि तुम्हारा लक्षात आलंय. ओके. मैं ऐसे ही समझ लूंगी कि आपको समझ में आ रहा है अगर आपने आंसर नहीं दिया. दैट्स हेल्पफुल फॉर मी, सो आई विल टेल उत्तर देऊ नका. ओके. लेट्स सी. मार्केट एक्सपेरिमेंट मेथड. इट इन्वॉल्व्स collecting necessary information regarding the current and future demand for a product. So market experimentation method में क्या होता है, इसमें भी दो तरीके के सब टाइप्स होते हैं. ओके. लेकिन इसमें क्या होता है कि हमें नेसेसरी इंफॉर्मेशन की करंट डिमांड क्या है, उसके ऊपर फ्यूचर डिमांड कैसे होगा, इसके बारे में इंफॉर्मेशन कलेक्ट करना जरुरी होता है. राइट. सो अशा प्रकारची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं अगदीच गरजेचं असतं. दिस मेथड कॅरीज आउट द स्टडीज अँड एक्सपेरिमेंट्स ऑन कंज्यूमर बिहेवियर अंडर एक्चुअल मार्केट कंडीशन. तो एक्चुअल मार्केट की कंडीशन कैसे है उस पर ये मेथड कैसे कैरी आउट होगी और कैसे आपको एक्सपेरिमेंट सेट करना है मार्केट में, ये डिपेंड करता है. Okay, in this method, some areas of market are selected with similar features such as population, income level, cultural background and tests of consumer. So या प्रकारच्या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं जातं की एक सर्टन टाइपचा मार्केट एरिया सिलेक्ट केला जातो. ओके. हे मार्केटचे एरिया, आई नो थैंक यू फॉर लेटिंग मी नो वरुण कि मेरा आवाज ब्रेक हो रहा है. इट्स आई गेस दैट्स द इंटरनेट कनेक्शन प्रॉब्लम. ओके. एज इट इज मैं जब भी बताती हूँ मैं आपको बहुत बार रिपीट करती हूँ. राइट. तो एक बार अगर वॉइस ब्रेक हो रहा है इसका मतलब मुझे दिखता है यहाँ पर कि इंटरनेट कनेक्शन इनस्टेबल है, तो बहुत ही प्रॉब्लम हो रहा है, फिर से ज्वाइन करो. नहीं हो रहा है ऐसा, मतलब एक बार स्मूथ हो गया थोड़े देर बाद तो ठीक है, वरना आपके पास वीडियो देखने का ऑप्शन है. आई एम रियली सॉरी फॉर दैट. मुझे पता है ये बहुत कॉम्प्लिकेटेड हो सकता है बहुत बार कि वीडियो देखना, लेकिन जो भी पार्ट मिस हुआ है उसके लिए वीडियो देखो और आपका नंबर और कमेंट वहां पर डाल दो, तो मुझे समझ में आएगा कि आपने देखा है. ओके. तो अभी के लिए मैं क्या बोल रही हूँ आपको कि मार्केट का एक सिमिलर एरिया एक छोटा आप सिलेक्ट करते हो. असा सिलेक्टेड एरिया कशावर डिपेंडिंग असतो, सिमिलर म्हणजे काय, तर समजा 2 एरिया सिलेक्ट केले तर त्यांची पॉप्युलेशन सेम असली पाहिजे. तिथे मार्केटमध्ये खरेदी करायला येणाऱ्या लोकांचं इन्कम लेवल जवळजवळ सेम असल्या पाहिजेत. इन द सेन्स तुम्ही तुळशीबाग बद्दल ऐकलं असेल, मुंबईमधल्या पुण्यामधल्या, आय एम रिअली सॉरी, पुण्यातल्या तुळशीबाग या एरियाबद्दल ऐकलं असेल, जिथे खूप सारी दुकानं आहेत, खूप सारे छोटे छोटे पण अतिशय कॉस्ट इफेक्टिव्ह अशी दुकानं आहेत. म्हणजे तिथे खूप एकदम ग्लॉसी ग्लॅमरस काही मिळेल असं नाही मी म्हणू शकत, मिळणार नाही असंही नाही, पण तिथे एक साधारण जाणारे लोक हे मिड इन्कम लेवल किंवा पुअर किंवा अशा स्पेसिफिक एकदम खूप रिचेस्ट लोक जात नाही. ओके. वेअर ॲज तुम्ही जर मॉल म्हणलात तर मॉलमध्ये एकदम, आता विचार करा तुळशीबागेत एका शर्टची किंवा एका लेगिंगची किंमत, लेगिंग्स तुम्हाला माहिती आहे, तर त्याची किंमत जर समजा 150 to 200 अगदी मॅक्स
500 पर्यंत असेल, तर तेच तुम्ही मॉलमधल्या एखाद्या झारा, फॉरएव्हर 21 अशा नावाच्या एखाद्या ब्रँडच्या दुकानात गेलात, तर तिथे त्याच लेगिंग्सची किंमत असते मे बी 5,000 रुपये, 1,000 रुपये, 12,000 रुपये, व्हॉट एव्हर इट इज. खूप मोठ्या मोठ्या किमतीच्या गोष्टी असू शकतात, ज्या सगळ्याच इन्कम क्लासना घेणं शक्य नसतं, राईट. सो म्हणजे जर मला मार्केट रिसर्च करायचा असेल किंवा मला मार्केटमध्ये जाऊन बघायचं असेल एक्सपेरिमेंट करायला, तर मी हे 2 एरियाज नाही चूज करू शकत की तुळशीबाग आणि मॉल. मला तुळशीबागेसारखी दुसरी फॅशन स्ट्रीट चेक करायला लागेल कदाचित मुंबईमधली, किंवा आणखीन कुठलं तरी मार्केट, राईट. पण मला जर ऍक्च्युली खूप असं बघायचं असेल की लोकांची ब्रँडेड वस्तू घेण्याची डिमांड काय, देन आय विल हॅव टू चेक फॉर मॉल्स. ओके, कारण टी शॉप्स तिथे असतात जनरली. सो मॉल 1 मे बी सेंट्रल, मॉल 2 फिनिक्स सिटी, मॉल 3 सीझन्स मॉल. सो देर आर मेनी मोर. येते तुमच्या लक्षात? थोडक्यात सिमिलर फीचरचे मार्केट एरिया सिलेक्ट केले जातात. ओके, देन लेट्स चेक आउट. The market experiments are carried out with the help of changing prices and expenditure. So हे एक्सपेरिमेंटेशन कॅरी आउट केले जातात ज्या प्रकारे मार्केटमध्ये प्राइजेस चेंज केल्या जातात, लोकांचा होणारा खर्च चेंज केला जातो, होत असतो आपोआपच त्या प्रकारे, सो दॅट द रिझल्टंट चेंजेस इन द डिमांड आर रेकॉर्डेड. सो पहिली जर समजा लेगिंग 150 रुपयाला मिळत होती, अचानक सणाच्या वेळी ती 200 किंवा 250 रुपयाला मिळायला लागली. ओके, सो जर समजा मी असं म्हणत होते की चेंज होणाऱ्या प्राइजेसला कसं काय डिमांडसाठी लोक, म्हणजे त्यांचं डिमांड कशी चेंज होते हे चेक केलं जातं. इन द सेन्स समजा पहिल्यांदा त्या एका लेगिंग्सची किंमत 150 रुपीज असेल तुळशीबागेत, देन दिवाळीच्यासाठी, दिवाळी, ईद या सगळ्या सणांच्या वेळी त्याची किंमत वाढणार, ती मे बी 250 होणार, राइट. सो जब ये डिमांड चेंज होगा 150 से लेकर 250 तक, तो कंज्यूमर्स कैसे बाय कर लेते हैं, क्या उस पर सीजन चेंज का, त्योहारों का इम्पैक्ट होगा, तो ये सब चीजें देखी जाती है रियल टाइम मार्केट में, उसका डिमांड का रिकॉर्ड रखा जाता है. ओके, दीज रिजल्ट्स हेल्प्स इन फोरकास्टिंग फ्यूचर डिमांड. तो ये सब जो रिजल्ट होते हैं वो डिमांड फोरकास्ट करने में बहुत ही यूजफुल रहते हैं. ओके, ऑर्गेनाइजेशंस इनिशियली सिलेक्ट सर्टन एस्पेक्ट ऑफ मार्केट सच एज पॉपुलेशन, income level, cultural and social background, occupational distribution and consumers taste and preferences. तर काही ऍस्पेक्ट चूज केले जातात ज्याच्यावर बेस्ड तुम्ही तुमच्या मार्केटचं फोरकास्ट करणार आहात. ओके, सो यात मार्केट एक्सपेरिमेंट्स रेफर्स टू दोज मेथड्स विच आर कंडक्टेड थ्रू द फॉलोइंग 2 ways. तर खालचे 2 प्रकार आहेत जे आपण बघणार आहोत की त्याच्यावरती आपल्याला बघायचंय मार्केट एक्सपेरिमेंटेशन कसं होतं. पहिला आहे एक्सपेरिमेंट इन ऍक्च्युअल मार्केट. सो जे ऍक्च्युअल चालतं मार्केट आहे तिथे जाऊन एक्सपेरिमेंट करणं. इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज टेस्ट एरिया मेथड. एक्सपेरिमेंटेशन इन ऍक्च्युअल मार्केट, दॅट इज टेस्ट एरिया मेथड. आणि दुसरं आहे एक्सपेरिमेंटेशन इन सिम्युलेटेड मार्केट, दॅट इज लॅबोरेटरी मेथड. ओके, सो सिम्युलेटेड मार्केट म्हणजे मार्केटची सिच्युएशन क्रिएट केली जाते आणि त्याच्यावर एक्सपेरिमेंट केले जातात कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये. Okay, cool. Let's see. First is test marketing or experiment in actual market. Market in the place where goods and services are bought and sold. This method is of demand forecast, where the prediction of demand is done at the actual or real marketplace. So ये market मतलब ये टेस्ट मार्केटिंग में या फिर एक्सपेरिमेंट इन ऍक्च्युअल मार्केट में क्या होता है की जी मार्केट तुम्ही ऑलरेडी तिथे चालूच असते, खरेदी विक्री, तिथे तुम्ही एक्सपेरिमेंट करता. यामुळे डिमांड फोरकास्टचं प्रेडिक्शन हे रिअल मार्केट सिच्युएशन बरोबर टॅकल केलं जातं. ओके, द ऍक्च्युअल मेथड मार्केट एक्सपेरिमेंट मेथड इज क्वाईट युजफुल इन केस ऑफ न्यू प्रोडक्ट. जेव्हा तुम्ही नव्या प्रोडक्ट बरोबर डील करत असता तेव्हा ही एक्सपेरिमेंट मेथड खूप युजफुल ठरते. असा विचार करा, कितीदा तरी तुम्ही मार्केटमध्ये गेलेले असता आणि एखादं पॅम्पलेट तुम्हाला मिळतं. जर समजा तुम्ही मॉलमध्ये जात असाल तर हे खूपदा बघायला मिळतं. आपण ते इग्नोर करतो, चुरगळतो आणि फेकून देतो. पण असा विचार करा की त्याच्यावर जो सर्वे दिलेला असतो की नाही, त्यात असं विचारलं जातं की अशी प्रोडक्ट तुम्हाला खरेदी करायला आवडतील का, अशी सर्व्हिस तुम्हाला आवडेल का, किती आवडेल, 1 ते 5 मध्ये रेटिंग द्या. सो पुढच्या वेळी असा विचार करा की तुम्ही हे जे शिकताय ते ऍक्च्युअल कोणाला तरी कॅरी आउट करायला लागतं आणि त्याच्या आधारावर त्यांची ओपिनियन बनवायला लागतात आणि त्या कंपन्या चालतात.
तुमच्या ओपिनियनवर चालतात. सो त्याला थोडंसं महत्व द्यायला हरकत नाही. येतंय लक्षात तुमच्या? आपण आत्ता सबटाईप जो बघतोय तो ऍक्च्युअल मार्केटमध्ये टेस्टिंग करण्याचा बघतोय. आणि त्यामुळे त्यांना ऍक्च्युअल कस्टमर कडून त्यांचे रिव्ह्यू घ्यायला लागतात. हाऊ इज द मार्केट एक्सपेरिमेंट कॅरिड आउट? What is meant by test area? The forecast may select a certain area of the market and conduct the estimate of a demand in the area. So consumer ने जो फोरकास्टरने जो सिलेक्ट केलेला एरिया असतो त्यात एक्सपेरिमेंट करताना जेव्हा आपण त्या एरिया बद्दल बोलतो तेव्हा तो असतो टेस्ट एरिया आणि तिथे हा मार्केट एक्सपेरिमेंट कॅरी आउट केला जातो. This test area may cover specific cities or specific region or even a group of consumers who would act as a sample. So ये जो specific cities है, specific region है, तो स्पेसिफिक ग्रुप ऑफ कन्झ्युमर आहे, हे सॅम्पल म्हणून ऍक्ट केले जातात किंवा यांच्यावर एक्सपेरिमेंट केला जातो, तो त्यांच्याकडून ओपिनियन्स घेतले जातात. उदाहरणार्थ लेट्स टॉक की आपण बघतोय की आता सोलो ट्रिप असं खूप वाढलंय, इन द सेन्स एकट्याने फिरायला जायचं. जर तुम्हाला आठवत असेल तर मराठीत एक मूवी आलाय हम्पी नावाचा, तो किंवा ये जवानी है दिवानी नावाचा एक मूवी आला होता रणबीर कपूर आणि दीपिका पडुकोणचा, की ज्यात असं दाखवलंय की तो एकटा फिरायला जातो आणि त्याचे गोल्स पूर्ण करतो, राईट. सो ह्या प्रकारचा आजकाल खूप वाढलाय, ट्रेंड खूप वाढलाय की लोक सोलो ट्रिप करायला खूप जास्त जातात. सो सोलो ट्रिपच्या बद्दल जर विचारायचं असेल तर मला सांगा, एकदम असं 70 वर्षांच्या आजोबांना जनरली सोलो ट्रिपचा एक्सपिरियन्स विचारणं की एक 15 ते 30, 32, 40 वर्षाच्या वयोगटातल्या लोकांना विचारणं, तुम्हाला काय वाटतं कुठला एक्सपेरिमेंट जास्त युजफुल ठरेल? बघा 15 ते 40 मधला. करेक्ट, 15 ते 40. 15 ते 40. येस, 15 ते 40 मधला. तुमच्या लक्षात येत आहे? इन द सेन्स मला असं सांगायचंय तुम्हाला की 15 ते 40 वर्षाच्या वयातला मला जर एक्सपेरिमेंट हवा असेल, म्हणजे त्यातलं उत्तर हवेत एक्सपेरिमेंटसाठी, तर मला कुठेतरी अशा ठिकाणी जायला लागेल जिथेही लोक असतील. ओके, वृद्धाश्रमात किंवा हास्य क्लब असतात, लाफ्टर क्लब, जिथे खूपदा ओल्ड एज पीपल जाऊन सकाळी वॉकला जातात, नाना नानी पार्क सारख्या गोष्टी. तिथे एक्सपेरिमेंट करण्याची मला गरज नाहीये, तो माझा टेस्ट एरिया असू शकत नाही. तर माझा टेस्ट एरिया कुठला असला पाहिजे? मे बी जिम्स, ओके, कॉलेजेस, कॉर्पोरेट ऑफिसेस, की जिथे हे सगळे ट्रेंड खूप आहेत. सो तिकडे गेलं पाहिजे फोरकास्ट करायला. सो स्पेसिफिक रिजन, तो स्पेसिफिक कन्झ्युमर ग्रुप सॅम्पलमध्ये निवडला जातो. मे बी एखादं टुरिस्ट ऑफिस असतं, तिथे बघितलं पाहिजे. युथ हॉस्टेल सारख्या ज्या संस्था आहेत जिथे कमी पैशात लोकांना राहायला मिळतं, तर तिथे बघितलं पाहिजे, तिथे एक्सपेरिमेंट कंडक्ट केला पाहिजे. दीज मे बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ सर्टन कॉमन कॅरेक्टरिस्टिक असते यांची, जसं आपण म्हटलं 15 to 40 इयर्स हे एज कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके, द डिमांड फोरकास्ट फॉर द टोटल मार्केट मे बी डिड्युस्ड ऑन द बेसिस ऑफ रिझल्ट ऑफ टेस्ट एरिया एक्सपेरिमेंट. सो मग जे डिमांड फोरकास्ट येतं ते आपण म्हणू शकतो की टेस्ट एरिया कसा होता त्याच्यावर डिपेंड होतं. ऑल्सो मोर दॅन वन टेस्ट एरिया कुड बी सिलेक्टेड इन ऑर्डर टू अंडरस्टँड द इम्पॅक्ट ऑफ फॅक्टर्स लाईक प्राइस, प्रमोशनल मेजर्स एटसेट्रा. सो असं आपण म्हणू की एका ठिकाणी एका कंपनीत त्यांनी जाहिरात केली कॉर्पोरेट ऑफिसमध्ये की सोलो ट्रिप करणाऱ्यांना एवढं डिस्काउंट, आणि दुसऱ्या कंपनीत नाही केली आणि दोन्ही ठिकाणी सर्वे कंडक्ट केला, तर त्यांना काय ओपिनियन मिळतात डिमांड फोरकास्टिंगची. किंवा एखाद्या जिम मध्ये असं केलं की जर तुम्ही सोलो ट्रिप करणार असाल तर तुम्हाला काय 20,000 रुपयात ट्रिप आहे, पण तुम्ही फॅमिली बरोबर करणार असाल तर पर पर्सन 25,000 द्यायला लागतील. ओके, म्हणजे पर पर्सन 25,000 म्हणजे 5,000 वाढले. सो अशा वेळी प्राइस चेंज करून लोकांचं ओपिनियन काय चेंज होतं हे बघणं, हे सुद्धा तुमच्या डिमांड फोरकास्टिंगचा भाग होतो, अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, फोरकास्टिंग करताना. सो द फोरकास्टर मे चेंज दीज फॅक्टर्स इन द टेस्ट एरियाज अँड ऑब्झर्व देअर इफेक्ट ऑन द डिमांड. म्हटलं असं की हे फॅक्टर चेंज करून त्यांचा डिमांडवर काय परिणाम होतो हे फोरकास्टर बघतो. ओके, आणि म्हणून the forecaster also may change all the factors at the same time or change any one of the factors. So एका वेळी सगळे फॅक्टर चेंज करता येतात, हे प्राइस, ऍडव्हर्टायझिंग आणि सगळे, किंवा एका वेळी एक फॅक्टर चेंज करत कशी डिमांड बदलते हे पण चेक करता येतं. Thus, the response of the consumers to change in the different aspects could be captured and demand could be forecasted.
Okay, the major advantage of this method is that the forecaster gets the idea how demand would change when prices, promotional measures and are changed, and thus the demand at various level can be evaluated. म्हणजे फोरकास्टरला कळतं की प्राइस किंवा असे जे फॅक्टर आहे ते सगळे चेंज केले की तुमचे डिमांड कशी बदलेल, नाही बदलेल, वाढेल, कमी होईल. थोडक्यात हा याचा ऍडव्हान्टेज आहे. पण ऑब्व्हियसली ह्याचे पण काहीतरी डिमेरिट्स आहेत. तर पहिला डिमेरिट्स आहे, इट इज एक्सपेन्सिव्ह मेथड अँड हेन्स दे कॅरीड ऑन अ स्मॉल स्केल बेसिस. प्रत्येक वेळी मार्केटमध्ये एक्सपेरिमेंट कॅरी करणं ही खूप एक्सपेन्सिव्ह मेथड असते, आणि त्यामुळे कारण त्यांना ऑलरेडी दुकानदारांना किंवा इतर लोकांना त्यात इन्व्हॉल्व्ह करून द्यायला लागतं, इन्व्हॉल्व्ह करण्यासाठी पैसे द्यायला लागतात, खुद्द खूप वर्कफोर्स इन्व्हॉल्व्ह करून घ्यायला लागतं. सो ही स्मॉल स्केलवरच करता येते मेथड, आणि त्यामुळे ऑब्व्हियसली जे म्हणजे जे डिमांड फोरकास्ट येतात ते त्या एरिया पुरते, त्या टिपिकल ग्रुप पुरते मर्यादित राहतात. ओके, पुढचं इट इज टाइम कन्झ्युमिंग मेथड. डेफिनेटली इतक्या लोकांचं फोरकास्ट घ्यायचंय, इतक्या लोकांचं ओपिनियन घ्यायचंय, इन द सेन्स खूप वेळ लागणार. The artificial market situation obviously may not be fully represent the actual market situation. म्हणजे जेव्हा तुम्ही आर्टिफिशियल मार्केट सिच्युएशनचा विचार करत असता तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल मार्केट सिच्युएशन मध्ये काय चाललंय ह्याचा पत्ता लागत नाही. तसंच ऍक्च्युअल मध्ये घेताना ते कंट्रोल्ड वातावरण नसतं. इन द सेन्स कन्झ्युमर कधी रॅशनल नसतो, तो त्याच्या मनात खूप जास्त वेगवेगळे विचार घेऊन चालत असतो. एखाद्याच्या घरी भांडण झालेलं असतं, एखाद्याच्या घरी काहीतरी झालेलं असतं. सो अशा गोष्टी असतात की ज्या तुमच्या ओपिनियनवर प्रभाव टाकू शकतात. हे आपण कलेक्टिव्ह ओपिनियन मेथड बद्दल पण बघितलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर. द कन्झ्युमर्स आर वेल अवेअर that it is an artificial method and hence their reaction may not be real. जेव्हा तुम्ही त्यांना देता लोकांकडे की बघा हे आमचे असे असे फोरकास्ट आहेत, तुम्ही बघून द्या आम्हाला, तुम्हाला काय वाटतं याबद्दल, तुमची डिमांड काय असेल, तुम्ही कराल का डिमांड, तेव्हा लोकांना माहित असतं कुणीतरी आर्टिफिशियली आपल्याला क्वेश्चन विचारतंय. सो त्यांचे रिस्पॉन्स मे नॉट बी रिअल. ओके, सो असं असू शकतं. मला वाटतं आपण म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या सिम्युलेटेड मार्केट मेथड मध्ये चाललोय, ज्याच्यात आपल्याला आर्टिफिशियल मार्केट क्रिएट करायला लागतं. सो लेट्स वेट हिअर. आजच्यासाठी इथेच थांबूया आणि उद्याच्या ह्याच्यात बघूया इथपासून पुढे. आणि मला वाटतं उद्याच्या आपल्या काय म्हणू सेशन नंतर आपण थोडीशी सम्स पण सॉल्व्ह करणार आहोत. तर उद्या बसताना माझ्या बरोबर येताना वही आणि पेन घेऊन यायला विसरू नका. ओके, सो आत्ताच्या ह्याच्यात तुम्हाला जर काही लक्षात आलं नसेल प्लीज व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये टाका व्हिडिओ बघताना, म्हणजे मला कळेल तुम्हाला ते परत शिकवायचंय. ओके, मी तुम्हाला अटेंडन्स शीटची लिंक देते. आजसाठी आपण लेक्चर थांबूया. ओके.